पिंपरी चिंचवड शहरातील चरोली वडमुखवाडी परिसरात व्यावसायिक नितीन गिलबिले याची हत्या करण्यात आली होती। व्यवसायाच्या वादातून मित्रांनीच फॉर्च्युनरमध्ये गिलबिले याची गोळ्या झाडून हत्या केली होती। या हत्येचा सीसीटीव्ही देखील समोर आला होता। गिलबिलेंच्या हत्येप्रकरणी त्यांच्याच 3 मित्रांना अटकही करण्यात आली होती। जमिनीच्या व्यवसायाच्या वादातून ही हत्या झाल्याचं चित्र सुरुवातीला समोर आलं होतं, पण आता या हत्या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट समोर आलाय। या हत्या प्रकरणामध्ये माजी नगरसेवकाचं कनेक्शन असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। त्यामुळे गिलबिलेच्या हत्या प्रकरणामध्ये माजी नगरसेवक नेमके कोण आणि कनेक्शन नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। 12 नोव्हेंबरला पिंपरी चिंचवड शहरातील चरोली वडमुखवाडी परिसरात अलंकापुरा रस्त्यावरती गिलबिले यांनी काही महिन्यांपूर्वीच हॉटेल सुरू केलं होतं। व्यावसायिक गाळे बांधून त्यांनी भाडेतत्वावरही दिले होते। यासह ते जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय देखील करत होते। अशात 12 नोव्हेंबरला नितीन गिलबिले आपल्या काही ओळखीच्या लोकांसोबतच गप्पा मारत बसले होते। त्यावेळी त्यांचे मित्र अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे दोघे फॉर्च्युनर कार घेऊन तिथे आले। त्यांनी नितीन गिलबिले यांना कारमध्ये बसवलं। त्यानंतर गिलबिले यांच्या अलंकापुरा रस्त्यावरील हॉटेलच्या दिशेने ते गेले। गप्पा मारत असतानाच अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी नितीन गिलबिले यांच्यावरती 2 गोळ्या झाडल्या। यात नितीनचा मृत्यू झाला। यानंतर नितीनचा मृतदेह खाली ओढत आरोपी मित्र तिथून फरार झाले। या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आलाय। यातच हत्येनंतर फरार झालेले आरोपी ताम्हिणी घाट परिसरामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी लगेच सूत्र हलवली। यात पोलिसांना नंबर प्लेट नसलेली एक कार संशयित अवस्थेमध्ये या ठिकाणी दिसली। पोलिसांनी पाठलाग करून मोटार ताब्यात घेतली आणि त्यात आरोपी विक्रांत ठाकूर आणि सुमित पटेल यांना पकडलं। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहे। मुख्य आरोपी अमित पठारे यालाही दिघी पोलिसांनी वाघोली इथून अटक केली। सुमित पठारे हा गोळीबाराच्या आधी आणि नंतरही आरोपींसोबत फिरत होता, त्यामुळे त्याचाही या गुन्ह्यात समावेश करण्यात आलाय। दरम्यान मित्रांनीच व्यावसायिक वादातून हत्या केल्याचं सुरुवातीला चित्र होतं, कारण की जे दोन्ही आरोपी आहेत ते नितीन गिलबिले सोबत व्यवसायामध्ये एकत्र होते। पण पोलिसांच्या चौकशीमध्ये आरोपींनी माजी नगरसेवक किसन तापकीर यांचंही नाव घेतल्याचं समोर आलंय आणि त्यामुळेच या प्रकरणाच्या तपासाची दिशाच बदलली आहे। या हत्या प्रकरणामध्ये माजी नगरसेवक किसन तापकीर यांचं नाव समोर येताच किसन तापकीर हे फरार झाले, पण त्यांच्या हत्या प्रकरणी संबंध नेमका काय आहे आणि कोणत्या कारणामुळे ही हत्या झाली याचा तपास आता सध्या पोलीस घेत आहेत। त्यामुळे आता किसन तापकीर किंवा माजी नगरसेवकांचं नितीन गिलबिलेच्या हत्या प्रकरणामध्ये काय कनेक्शन आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।